पुढील 3 दिवस मोठा पाऊस, नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासकीय यंत्रणा सज्ज। उदगीर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने बचाव यंत्रणा सज्ज, अनेकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले। उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे। दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी उदगीर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे व पशुधनाचं अतोनात नुकसान झालं आहे, तर अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून बचाव कार्य युद्धपातळीवर चालू आहे। उपविभागीय अधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांनी सांगितलं की पुढील 3 दिवस आणखी मोठा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावं, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी उदगीर तालुका जिल्हा लातूर अंतर्गत सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून नागलगाव मंडळामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। नागलगाव मंडळातील धडकनाळ व बोरगाव येथील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून त्या ठिकाणी शेतीचे, घरांचे व जनावरांचे इत्यादीचे नुकसान झाले आहे। 3 वाजेपासून तालुका प्रशासकीय यंत्रणा हजर असून मदत व पुनर्वसनाचं काम सुरू आहे। सदर ठिकाणी सर्व यंत्रणेची उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे हे नियंत्रण करत असून त्यांनी तात्काळ आढावा बैठक घेऊन बोरगाव व धडकनाळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तात्काळ मदतीच्या व पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। तर पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाचे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहेत। ज्या घरात पाणी गेलं आहे त्या घरांचे पंचनामे गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांकडून पंचनामे करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तलाठी व मंडला अधिकारी यांच्यामार्फत बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। उदगीर येथील लायन्स क्लब व रोटरी क्लब तसेच नवयुवक व्यापारी गणेश मंडळ उदगीर असे एकूण जवळपास 10 समाजसेवी संस्थांकडून बोरगाव या गावामध्ये अतिवृष्टी बाधित झालेल्या नागरिकांना भोजनाची व जीवनावश्यक वस्तू देण्याचं काम सुरू आहे। तरी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज राहून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी सतर्क राहावं व प्रशासनास आवश्यक ती मदत करावी, असं आवाहन सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्यामार्फत करण्यात येत आहे। मदतीसाठी राम बोरगावकर तहसीलदार उदगीर व सुरडकर गटविकास अधिकारी व इतर विभागांचे विभाग प्रमुख हजर आहेत। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।